तर जालना जिल्ह्यातील रांजणीमध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। काढणीला आलेली पिकं ही आडवी झालेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। काल जे अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हातात तोंडाशी आलेला घात जमिनीत मिसळलेला आहे। माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे काय मदत आहे शासकीय स्तरावर लवकरात लवकर कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचा आदेश देऊन शेतकऱ्याला ताबडतोब मदत कशी मिळेल ही अपेक्षा। आमदार साहेब, स्थानिक आमदार एकमतदादा उडान यांच्याकडे विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून 100% नुकसान भरपाई मिळण्यात यावी, की मागील काळामध्ये जे की आपण अतिवृष्टीचं जे ओला दुष्काळ जाहीर केला होता ती आम्हाला कमी प्रमाणात नुकसान भेटली होती। ही कमीत कमी याची 100% नुकसान भरपाई देण्यात यावे व लवकरात लवकर पंचनामे आज सुरू करण्यात यावे। शासनाने आणि राज्यकर्त्याने याचे त्वरित संबंधित विभागाला पंचनामे करण्यास आदेश द्यावे आणि या पिकाच्या भाव फरकाप्रमाणे जास्तीत जास्त 100% कशी शेतकऱ्याला भरपाई करून देता येईल। कारण का हा जो पाऊस आहे हा बेमोसमी पाऊस आहे आणि या पावसापासून काही कोणताच शेतकऱ्याला फायदा नाही, उलट 100% नुकसान झालेलं आहे। कृषी मंत्र्यानं अशोक चव्हाणची फाईल, अशोक खरातची नाशिकच्या फाईल न पाहता आज शेतकऱ्याकडे पाहावं, तिची फाईल पाहायला सरकार जमा आहे। त्यांना आज आदेश द्यायला पाहिजे कृषी मंत्र्यानं की आपण पंचनामा लवकर करून शेतकऱ्याला पूर्ण मदत 100% मदत द्यावं।